आताची मोठी बातमी सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्गातील राज ठाकरे सभेसाठी मनसे कार्यकर्ते उत्सुक. सभेला तुफान गर्दी होणार. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचं विधान. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर आपल्यासोबत जोडले जात आहेत. नक्कीच 9 तारखेला 9 मार्चच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सैनिक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या प्रचाराला लागला. राजसाहेबांच्या सभा होतील की नाही या संदर्भात कुठली शक्यता नसताना या कोकणामधली महाराष्ट्रातली पहिली सभा, जे त्यांचे पूर्वीपासूनचे राजकारणातले मित्र आहेत नारायणरावजी राणे त्यांचे संबंध अतिशय चांगले राहिलेले आहेत आणि म्हणून नारायण राणेंच्या प्रचारासाठी कोकणामधली पहिली सभा होते आणि या संदर्भात महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नुसतं महाराष्ट्र सैनिकच नव्हे तर इथले जे मतदार नागरिक आहेत त्यांना देखील या सभेची उत्सुकता आहे. त्यामुळे ही सभा अतिशय मोठ्या प्रमाणावरती लाखोंच्या उपस्थितीमध्ये होईल आणि या सभेतनं महाराष्ट्राला काय द्यायचं आहे किंवा महाराष्ट्राला विकास संदर्भातलं जे मार्गदर्शन करायचं आहे ते सन्माननीय राजसाहेब करतील. त्याच पद्धतीनं कोकणामध्येच्या विकास संदर्भातल्या गप्पा यापूर्वी मारल्या गेल्या. भविष्यातला कोकण कसा असेल या संदर्भातलं मार्गदर्शन या सभेमधून आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही कुठेतरी निवडणुकीचा टप्पा पश्चिम महाराष्ट्र म्हणा, विदर्भ म्हणा किंवा नाशिक च्या बाजूने म्हणा, तिकडे सुद्धा राजसाहेब जातील का सभेसाठी? बघा, ही पहिली सभा आहे. मला वाटतं महाराष्ट्रात अजून सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून मुंबईचा एक टप्पा बाकी आहे, 5वा टप्पा. या टप्प्यामध्ये कदाचित साहेबांच्या सभा होऊ शकतात असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे.